हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपा शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत। पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। पक्ष प्रवेशाबाबत दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। शरद पवारांना धक्का लागेल, पण जयंत पाटील मोठे नेते त्यांना जिथे जायचे तिथे जाऊ शकतात, दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर। दत्ता दळवींवर ईशान्य मुंबई तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उपनगर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिलाय त्याप्रमाणे उद्या विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं 10व्या दिवशीही उपोषण सुरूच। जरांगेंनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार। उद्या दिवस विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात। पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विजय वडेट्टीवार चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मागितलं। भाजपकडून मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा लढण्याची शक्यता। आढळरावांना शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा, माझ्या त्यांना शुभेच्छा। तगडा उमेदवार समोर असला की लढाईत रंगत येईल, शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। आमच्या हातातील मशाल राजकीय नाही तर क्रांतिकारांची। देशात जाणीवपूर्वक लावली जाणारी जाती धर्माची लढाई संपली पाहिजे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। किल्ले शिवनेरीवरील पाळणा सोहळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित। राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर। शिवभक्तांकडून साहसी खेळाची प्रात्यक्षिका। शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण। सोलापुरात शिवजयंतीनिमित्त पाळणा सोहळा। नागपुरातही महाल परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ आकर्षक रोषणाई। दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून घोषित। सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। तर आज किल्ले रायगडावर शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींकडून दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक। भाजपातील नेते आणि पदाधिकारी पुणे विद्यापीठात धुडगूस घालताना पोलीस गप्प। मात्र अन्यायाविरोधात जाब विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल। पोलीस नेमके कोणाचे आदेश पाळतायत, रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल। रत्नागिरीतील बारसो रिफायनरीबाबत अद्याप बोलणी सुरूच। वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सौदी अमराकोचे वरिष्ठ उपाध्यक्षांचं वक्तव्य। जळगावच्या पालिकेच्या महापौरांचा सुनावणीआधीच राजीनामा, तर आजच्या 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर। अरविंद केजरीवाल आजही ईडी समोर हजर होणार नाहीत। वारंवार समन्स पाठवण्यापेक्षा ईडीनं न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची आपची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।